गरज याकरता आहे ईश्वराला जाणण्याची की कुराणामध्ये अल्लाहचं जे वर्णन आहे, त्याच्या ज्या कृपा आहेत मानव जातीवर, त्याचे जे उपकार आहेत या सृष्टीवर, ते अनंत आहेत. कुराणामध्ये एके ठिकाणी हा उल्लेख आलेला आहे पहा की फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज्जिबान. कुराणचा अध्याय 55 आहे, त्यातली ओवी 13 आहे. अर्थ हा आहे की लोकांनो, तुम्ही त्या एकाच स्वामीच्या कुठल्या कृपेचा इन्कार कराल, कुठल्या त्याच्या उपकाराला नकाराल. कुराणामध्ये ईश्वराच्या अल्लाहच्या कृपांचं वर्णन करताना म्हटलं गेलं, अध्याय नंबर 31 आहे, ओवी नंबर 27, की या धर्तीवर जे वृक्ष आहेत, जी झाडं झुडपं आहेत, या वृक्षांच्या लेखण्या केल्या गेल्या, लेखण्या कलम बना दिए जाय, ज्यांनी आपण लिहितो, लेखण्या केल्या गेल्या. आणि जे समुद्र आहे या धर्तीवर, त्या समुद्राच्या पाण्याची शाई केली आणि ती शाई 7 पटींनी आणखी वाढवली. आणि मग ज्या कृपा आहेत अल्लाहच्या, भगवंताच्या तुमच्या माझ्यावर, त्या कृपा लिहायची सुरुवात केली. तर त्या लेखण्याही घासून घासून संपतील आणि ती शाई पण संपून जाईल. भगवंताच्या अल्लाहच्या कृपा लिहिणं अधुरं राहील. इतक्या अनंत कृपा ज्या अल्लाहच्या आहेत, त्याला कसं विसरता तुम्ही, त्याला कसं नाकारता? त्याची ओळख, त्याचा परिचय कुराणानं करून दिलेला आहे. कुराणामध्ये अध्याय नंबर 2 ओवी नंबर 186 अल्लाहचा परिचय करून देताना पैगंबरांना सांगितलं गेलं की हे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, लोक जेव्हा तुम्हाला माझ्याविषयी म्हणजे अल्लाहविषयी विचारतील, तर तुम्ही लोकांना सांगा की मी त्यांच्या अत्यंत निकट आहे. माझा धावा करणारा, माझी प्रार्थना करणारा जेव्हा माझा धावा करतो, माझी प्रार्थना करतो, मी त्याची दुआ, मी त्याचं गाऱ्हाणं ऐकतो आणि पूर्ण पण करतो, त्याची फलश्रुती पण करतो. मी अत्यंत निकट आहे माझ्या दासांच्या. ही गोष्ट तुम्ही लोकांना सांगा. कदाचित त्यांनी सन्मार्ग अंगीकारावा. परमेश्वर अल्लाह फक्त मशिदीत नाही, दवाखान्यात पण नाही, रानावनात पण नाही, अशी कुठली जागा आहे जिथे अल्लाह नाही. हा परिचय अल्लाहचा, ही ओळख अल्लाहची कुराणानं करून दिली. एके ठिकाणी अध्याय नंबर 2 ओवी नंबर 28 मध्ये म्हटलं गेलं, कैफ तकफुरून बिल्लाह, तुम्ही आपल्या त्या निर्मात्याचा इन्कार कसा करता, ईश्वराला कसं नाकारता? अरे तुझा ठाव ठिकाणा नव्हता, तुमचा आतापता पण नव्हता, नामो नशान नव्हतं तुमचं. तोच तर आहे ज्यानं तुम्हाला निर्माण केलं, तोच तर आहे ज्यानं तुम्हाला जन्म दिला, तोच तर आहे ज्यानं मातेच्या गर्भाशयात तुमची रचना केली, तिथं अन्न पाणी तुम्हाला पुरवलं. तोच तर आहे की जन्म 9 महिने 9 दिवसानंतर डिलिव्हरी व्हायच्या अगोदर मातेच्या स्तनात ज्यानं तुमच्या अन्न पाण्याची सोय केली. तोच तर आहे. तुम्ही कसं नाकारता त्याला, कसं त्याचा इन्कार करता? बरं, पुन्हा कुराणात सांगितलं गेलं की तोच आहे जो तुम्हाला मृत्यू पण देणार आहे आणि गाठ सरते शेवटी त्याच्याशीच आहे. तुम्ही कसं नाकारता त्याला, कसं विसरता त्याला? अल्लाहची ओळख, हा परिचय करून दिलेला आहे. संक्षिप्तपणे हे सांगायचंय की कुराणानं जे आहे अल्लाहचा जो परिचय करून दिला, गैब म्हणून उल्लेख आहे अल्लाहचा, जे आहे पण आज आपण त्याला पाहू शकत नाही. मृत्यू पलीकडचं जीवन आज आपण पाहू शकत नाही. अल्लाह आज आपण पाहू शकत नाही. स्वर्ग जन्नत आज आपण पाहू शकत नाही. नरक आज आपण पाहू शकत नाही. या गोष्टींना कुराणानं गैब म्हणून संबोधलेलं आहे. अल्लाह गैब पैकी एक आहे, पण तो दिसत नाही त्याचा अर्थ असा नाही की त्याचं अस्तित्वच नाही. कुराणानं त्याच्या अस्तित्वाचे अनेक पुरावे दिलेले आहेत. कुराणामध्ये एके ठिकाणी आलेलं आहे की ही सारी सृष्टी, धरती, हा आसमंत, जे जे काही धरतीत आहे, जे जे काही आसमंतात आहे, ही सारी चराचर सृष्टी, एक एक घटक या सृष्टीचा अल्लाहची साक्ष देत आहे. प्रमाण आहे, पुरावा आहे. हा चंद्र प्रमाण आहे, हा सूर्य, हे तारे, ही पृथ्वी, ही हवा, हे पाणी, या साऱ्या गोष्टी, हे पशु पक्षी,
ही झाडं झुडपं साक्ष आहेत, प्रमाण आहेत, पुरावा आहे एकाच अल्लाहच्या अस्तित्वाचा, एकाच भगवंताच्या अस्तित्वाचा. अल्लाहचं हे प्रमाण, ईश्वराच्या अस्तित्वाचे हे दाखले कुराणानं दिलेले आहे. दुसरं जे तत्व आहे कुराणाचं, पहिलं तत्व आहे सबका मालिक एक, एकेश्वरवाद. दुसरं तत्व आहे प्रेषितत्व, प्रेषितवाद, पैगंबरवाद. या दुसऱ्या तत्वाचं संक्षिप्त स्पष्टीकरण असं आहे की या सृष्टीमध्ये अल्लाहने काहीच व्यर्थ म्हणून निर्माण केलेलं नाही. क्षुल्लकातली क्षुल्लक गोष्ट देखील व्यर्थ नाहीये. ही कुराणाची भूमिका आहे. कुराणामध्ये एके ठिकाणी उल्लेख आहे, रब्बना मा खलकता हाजा बातिला सुब्हानका फकिना अजाबन नार, की हे अल्लाह, हे भगवान, हे ईश्वर, तू या जगामध्ये काहीच व्यर्थ म्हणून निर्माण केलेलं नाही. पवित्र आहेस तू यापासून की व्यर्थ म्हणून कुठल्या गोष्टीची निर्मिती करावी. आणि आपण सर्व जर थोडासा विचार केला तरी सुद्धा आपल्या लक्षात येईल, कोणी म्हणू शकतं का असं की ही हवा व्यर्थ आहे, या हवेशिवाय आपण जगू शकू काय? कुणी म्हणेल की हा पाऊस व्यर्थ पडतो? कुणी म्हणेल का की या धरतीची निर्मिती व्यर्थ आहे? कुणी म्हणेल का हा सूर्य व्यर्थ आहे? नसता अंधार झाला असता. या जगात काहीच व्यर्थ नाही. कुराणाची ही भूमिका आहे की जे काही निर्माण केलेलं आहे निर्मात्याने, ईश्वराने, त्याच्या निर्मितीमध्ये श्रेष्ठतम निर्मिती जर कुठली असेल तर ती तू आहेस, माणूस आहे. मग प्रश्न हा आहे की क्षुल्लक गोष्टी व्यर्थ निर्माण नाही केल्या, त्यांच्या निर्मितीचा एक उद्देश आहे. आणि श्रेष्ठतम असा तू माणूस का व्यर्थ निर्माण केला? तुझ्या त्या निर्मितीचा काही उद्देश नसावा? हा प्रश्न आहे. आणि आपली बुद्धी उत्तर देते की हवा जर व्यर्थ नाही, कुठलीच गोष्ट व्यर्थ नाही, तर माणूस व्यर्थ कसा काय? माणसाच्या निर्मितीचा उद्देश काय आहे? कशा करता अल्लाहने मानव जातीला निर्माण केलं? हा प्रश्न महत्वाचा आहे. याचं उत्तर देण्याकरता अनादी काळापासून अल्लाहने प्रेषितांना पाठवलं. या धर्तीवरील प्रथम मानव प्रथम प्रेषितही होते. आदम प्रथम प्रेषित होते. त्यांच्या पश्चात अनेक प्रेषित आले. पैगंबर साहेबांनी सांगितलं जवळपास 1,24,000 प्रेषित विविध देशांमध्ये, विविध काळांमध्ये, विविध मानवी समूहांमध्ये आले या धर्तीवर. उदाहरणादाखल कुराणात 25 प्रेषितांची नावं दिलेली आहेत. अब्राहम असतील, इस्माईल असतील, इसहाक असतील, याकोबा असतील, सोलोमन असतील, येशू असतील. प्रेषित मग तो भारतीय असेल किंवा इतर कुठल्या देशातील असेल.